नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट भरती असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरती असेल, यामध्ये ड्रायव्हर पदासाठी किंवा क्लर्क पदासाठीची तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न जे आहेत ते प्रश्नांची मालिका आपली या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याच्यातील आजच्या लेक्चरमधील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वाहनातील ABS प्रणालीचा उद्देश काय आहे? बघा, इथं आपल्याला वाहनातील ABS जी प्रणाली आहे या ABS प्रणालीचा मुख्य उद्देश काय असतो असं विचारलेलं आहे. आणि ऑप्शन दिलेले आहेत: वेग वाढवणे, ब्रेक लॉक होऊ न देणे, हॉर्न नियंत्रण करणे आणि इंधन बचत करणे. मित्रांनो, याचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. बघा, ABS म्हणजे काय पहिल्यांदा आपण समजून घेऊया की अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. ABS चा फुल फॉर्म आहे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. हा ABS चा फुल फॉर्म आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. तर याचा मुख्य उद्देश काय आहे? बघा, अचानक किंवा जोरात ब्रेक लावल्यास चाके लॉक होतात किंवा पूर्णपणे थांबून सरकणे होण्यापासून रोखणे हा याचा काय आहे? मेन उद्देश आहे. आणि यामुळे वाहन घसरण्यापासून वाचते, चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण कायम राहते आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुरक्षितपणे थांबण्यास किंवा वळवण्यास मदत होऊन अपघाताचा धोका जो आहे तो धोका कमी होतो. आलं का लक्षात? ABS चा जो काही उद्देश आहे किंवा ABS चं जे काय काम आहे ते, तर याचं करेक्ट आन्सर बघा काय असणार आहे की ज्यावेळेला आपण ब्रेक लावून जे चाकं लॉक होतात ते चाकं लॉक न होऊन देण्याचं जे काम असतं ते ABS प्रणाली करत असते. मित्रांनो बघा, तुम्ही अशा प्रश्नांसाठी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही खूप सगळेजण व्हिडिओ पाहत असता परंतु तुमच्या कमेंट नसतात, तर प्लीज कमेंट करत चला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करा, कारण तुम्ही जास्तीत जास्त कमेंट केल्या तर मलाही समजतं की तुम्हाला हे प्रश्न आवडत आहेत, याचा फायदा तुम्हाला होतो आहे. आणि असेच आणखीन नवीन प्रश्न तुमच्यापर्यंत मी घेऊन आलं पाहिजे यासाठीची ती एक पोच पावती असते. त्यासाठी प्लीज मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे ते उत्तर कमेंट करा. तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलन छपाई कोणत्या ठिकाणी केली जाते? बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे त्यांची चलन छपाई कुठं केली जाते? नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद. तर याची छपाई बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBIच्या नोटांची छपाई प्रामुख्याने नाशिक, महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि मध्य प्रदेशमध्ये देवास या ठिकाणी केली जाते. येथील सरकारी छपाई कारखान्यांमध्ये केली जाते. तसेच कर्नाटकमध्ये म्हैसूर आणि सालबोनी, पश्चिम बंगाल येथे देखील भारतीय रिझर्व्ह बँकेचे नोट मुद्रण कार्यालय जे आहे ते कार्यालय त्या ठिकाणी आहे. आणि ही केंद्र उच्च दर्जाच्या नोटांची छपाईसाठी सुरक्षित आहेत. आलं का लक्षात? ही जी काही केंद्र आहेत ती केंद्र उच्च दर्जाच्या नोटांच्या छपाईसाठी सुरक्षित आहेत. आता इथं आपल्याला महाराष्ट्रामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा अन्य जे काही राज्य आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या देखील राज्यांची नावं विचारली जाऊ शकतात किंवा त्या ठिकाणांचं नाव देखील, शहरांचं नाव देखील विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. तर मित्रांनो बघा, इथं आपल्याला नाशिक, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद असे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी काय केलं जातं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची छपाई जी आहे ती छपाई नोटांची केली जाते. पुढचा प्रश्न बघा काय आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 25 कोणत्या अधिकारांशी संबंधित आहे? बघा, इथं आपल्याला भारतीय राज्यघटना जी आपली आहे त्याच्यामध्ये जे कलम 25 दिलेला आहे तर ते कलम 25 कोणत्या अधिकारांशी संबंधित आहे? तर ऑप्शन मध्ये शिक्षण, धर्मस्वातंत्र्य, मतदान आणि संप. तर याचं विश्लेषण पाहूया मित्रांनो. बघा, कलम 25 कशाशी संबंधित आहे? धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 सर्व व्यक्तींना विवेक स्वातंत्र्य आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही धर्माचा प्रचार, आचरण आणि प्रचार करण्याचा अधिकाराची हमी देते. काय करते बघा, इथं कलम 25 जे आहे ते कलम 25 धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या संबंधित आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीचा धर्माचा प्रचार, प्रसार आणि आचरण करू शकतो.
त्याचे आपल्याला अधिकार देतं कलम 25. तथापि हा अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य आणि सामाजिक कल्याण आणि सुधारणा या उपाययोजना करण्याच्या राज्याच्या अधिकारांच्या अधीन आहे. बघा, राज्यांचे अधिकार कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये की सार्वजनिक सुव्यवस्था आहे, नैतिकता आहे, आरोग्य आहे, सामाजिक कल्याण आहे आणि या सर्व सुधारणांच्या उपाययोजनांसाठीच काय केलेलं आहे, या राज्यांच्या अधिकाराच्या अधीन ठेवलेला आहे कलम 25. तर मित्रांनो बघा, कलम 25 कशाशी संबंधित आहे, तर याचं करेक्ट आन्सर बघा, धर्म स्वातंत्र्य जे आहे त्या धर्म स्वातंत्र्याच्या संबंधित कलम 25 आहे. त्या कलम 25 मध्ये आपल्याला धर्माचे कशा पद्धतीनं आचरण केले पाहिजे, कशा पद्धतीनं त्याचे आपण पालन केलं पाहिजे या संबंधित कलम 25 आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इलेफंटा केव्ह जे आहे ते कोणत्या शतकातील आहेत. बघा, इलेफंटा केव्ह जे आहेत ते कोणत्या शतकातील आहेत. 3रे शतक, 5वे, 8वे शतक, 10वे शतक आणि 12वे शतक. तर आपण याच्याबद्दल जाणून घेऊया. इलेफंटा लेणी, बघा इलेफंटा लेणी प्रामुख्याने 5व्या ते 7व्या शतकादरम्यान सुमारे 550 ते 8व्या शतकापर्यंत कोरल्या आहेत. ही लेणी प्रामुख्याने हिंदू देव शिव यांना समर्पित आहेत आणि मुंबईजवळ घारापुरी बेटावर वसलेले असून युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ आहे. हे बघा, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. या लेण्यांचे बांधकाम प्रामुख्याने राष्ट्रकूट राजवटीत झाल्याचे देखील मानले जाते. बघा, 5व्या ते 7व्या शतकात दरम्यान काय झालेलं आहे, इथं जे इलेफंटा लेणी आहे त्याचं बांधकाम झालेलं आहे, त्या कोरलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिंदू देव आणि शिव यांना समर्पित आहे. तर हे कुठं आहे, मुंबईमध्ये घारापुरी जे बेट आहे त्या बेटावरती वसलेला आहे आणि याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ देखील जाहीर केलेलं आहे. आलं का लक्षात. आणि याचं बांधकाम राष्ट्रकूट राजवटीत झाल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर बघा, 5वे 8वे शतकामध्ये काय झालेलं आहे, इलेफंटा केव्ह जे आहे त्याचं बांधकाम झालेलं आहे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मोटार व्हेइकल ऍक्ट अंतर्गत डेंजरस ड्रायव्हिंग साठी कोणती शिक्षा होऊ शकते. बघा, मोटार व्हेइकल ऍक्ट नुसार आपण जर डेंजरस ड्रायव्हिंग चालवत असू किंवा ड्रायव्हिंग करत असू त्याच्यानुसार आपल्याला कोणती शिक्षा होऊ शकते. फक्त चेतावणी, दंड आणि कारावास, परवाना कायमस्वरूपी रद्द आणि काहीही नाही. तर बघा, याचं आपण विश्लेषण पाहूया. मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 नुसार, बघा इथं कलम लक्षात ठेवा, मोटार वाहन ऍक्ट कलम 184 नुसार धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिन्यांचा कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा 1000 रुपये दंड होऊ शकतो. त्याचबरोबर 3 वर्षात पुन्हा गुन्हा केल्यास 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2000 रुपयेपर्यंतचा दंड अशी कडक शिक्षा देखील होऊ शकते. चालक जागेवर अटक होऊ शकतो. बघा मित्रांनो, आपण जर डेंजरस पद्धतीने वाहन चालवत असेल तर हे कलम आपण आपल्या डोक्यामध्ये फिट्ट केलं पाहिजे आणि ह्या कलमाला लक्षात ठेवून डोळ्यासमोर ठेवून आपलं वाहन जे आहे ते वाहन आपण शिस्तीत चालवलं पाहिजे. कलम 184, जर आपण डेंजरस वाहन चालवत असू तर आपल्याला कलम 184 नुसार धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास आपल्यावरती पहिल्यांदा चालवलं तर 6 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 1000 रुपये दंड आणि 3 वर्षात पुन्हा तोच गुन्हा तुम्ही केल्यास 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2000 पर्यंतचा दंड अशी ही आपल्याला तिथं कडक शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे दंड किंवा कारावास जो आहे तो आपल्याला डेंजरस पद्धतीने ड्रायव्हिंग केल्यावरती ती शिक्षा भोगावी लागू शकते. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये जनहित याचिका, तिलाच काय म्हटलेलं आहे, PIL जनहित याचिका कोणत्या दशकात लोकप्रिय झाली. बघा, सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका जी आहे ती कोणत्या दशकामध्ये लोकप्रिय झाली. 1960, 1970, 1980 आणि 1990 याची माहिती पाहूया थोडक्यामध्ये. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका म्हणजेच PIL
1970च्या उत्तरार्धात, विशेषतः 1979 पासून सुरू झाली आणि 1980च्या शतकात, बघा 1980च्या शतकात ती मोठ्या प्रमाणावरती लोकप्रिय झाली. न्यायमूर्ती PN भगवती आणि न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर यांनी न्यायिक सक्रियतेचा भाग म्हणून ही संकल्पना रुजवली. दोन्ही न्यायमूर्तींची नावं लक्षात ठेवा, न्यायमूर्ती PN भागवत आणि न्यायमूर्ती VR कृष्णन अय्यर यांनी ही न्यायिक सक्रियतेचा भाग म्हणून संकल्पना रुजवली. आणि इथं कधी लोकप्रिय झाली तर 1980च्या दशकामध्ये ती जनहित याचिका जी आहे ती जनहित याचिका काय झालेली आहे, लोकप्रिय झालेली आहे. आणि त्याची सुरुवात 1970च्या उत्तरार्धात झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो, 1980च्या शतकामध्ये ही याचिका काय झाली, लोकप्रिय झाली. आणि पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि मी जे काही गोष्टी तुम्हाला इथं थोडक्यात सांगतोय त्या मित्रांनो तुम्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण इथं तुम्हाला प्रश्न त्या विषयावरती कशाही पद्धतीने विचारला तर त्याच्यातील महत्त्वाचे जे काही शॉर्ट घटक आहेत ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही कोणत्याही कोर्टाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहेत. त्याचबरोबर तुम्ही LLBच्या CETची देखील तयारी करत असाल त्याच्यासाठी देखील हे कलम अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळं मित्रांनो माझी तुम्हाला एक मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर प्रश्न तुम्ही वाचलेलाच असेल, भारतीय राज्यघटनेतील कलम 14 कोणत्या अधिकारांशी संबंधित आहे. बघा भारतीय राज्यघटनेमधील कलम 14 जे आहे ते कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे. अभिव्यक्ती स्वतंत्र, समतेचा अधिकार, शिक्षण आणि धर्म स्वतंत्र. तर चला याचा आपण थोडक्यात माहिती पाहूया. परिचय. भारतीय राज्यघटनेचे कलम 14 एक मूलभूत अधिकार आहे जो कायद्यासमोर समानता आणि भारताच्या हद्दीतील सर्व व्यक्तींना कायद्याचे समान संरक्षण प्रदान करतो. हे भारतीय कायदेशीर व्यवस्थेचा पाया बनते आणि हे सुनिश्चित करते की वंश, धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव केला जाणार नाही. आलं का लक्षात की जे कलम 14 जे आहे ते व्यक्तीचे मूलभूत अधिकार जे आहेत त्या अधिकाराच्या संदर्भातील हे कलम आहे की ज्याच्यामध्ये समानता आणि भारताच्या हद्दीतील सर्व व्यक्तींना कायद्याने समान संरक्षण दिलेलं आहे. समान संरक्षण प्रदान करतं की जसं आपला वंश, धर्म, जात, लिंग, जन्मस्थळ याच्या कोणत्याही आधारावरती आपला व्यक्तिगत इथं भेदभाव केला जाणार नाही. या संदर्भातील कलम 14 आहे. त्यामुळे मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा की समतेचा अधिकार जो आहे तो समतेचा अधिकार कलम 14 मध्ये आपल्याला सांगितलेला आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. बॉम्बे हायकोर्टची कोणत्या ब्रिटिश साम्राज्याच्या काळात झाली. बघा बॉम्बे हायकोर्टची जी स्थापना आहे ती कोणत्या ब्रिटिश सम्राटाच्या काळात झाली आपल्याला ते विचारलेलं आहे. क्वीन्स व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज, किंग एडवर्ड, क्वीन एलिझाबेथ. तर चला याचं आपण विश्लेषण पाहूया की बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालयाची स्थापना राणी व्हिक्टोरिया यांच्या काळात 14 ऑगस्ट 1862 रोजी झाली. ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या इंडियन हायकोर्ट्स ऍक्ट 1861 अंतर्गत राणीच्या स्वाक्षरीने मिळालेल्या लेटर्स पेटेंटद्वारे हे न्यायालय स्थापन करण्यात आलं. आलं का लक्षात. तर याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे. मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्याची स्थापना 14 ऑगस्ट 1862 साली राणी जी आहे तिचं नाव बघा काय आहे, क्वीन्स व्हिक्टोरिया यांच्या काय झालेले आहे, स्वाक्षरीने झालेले आहे. त्यांनी जे लेटर्स किंवा जे पेटेंट्स दिलेले आहेत त्याच्यानुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर बघा क्वीन्स व्हिक्टोरिया आहे. 14 ऑगस्ट 1862 रोजी बॉम्बे हायकोर्टची स्थापना झालेली आहे. आजच्या प्रश्न मालिकेतील पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान सभेत कोणत्या विषयावर विशेष भर दिला. बघा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत कोणत्या विषयावर विशेष भर दिला? धर्म, सामाजिक न्याय, सैन्य आणि उद्योग याचं विश्लेषण पाहूया. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत मुख्यत्वे करून सामाजिक न्याय, समता, मूलभूत अधिकार, अस्पृश्यता निवारण, अल्पसंख्याकांच्या हक्कांवर विशेष भर दिला आणि त्यांनी संविधान कायद्याचे राज्य, लोकशाही व्यवस्था आणि प्रबळ केंद्र सरकार या संकल्पनांना प्राधान्य दिलं, ज्यामुळे एक सर्वसमावेशक राष्ट्र निर्माण झाले. तर बघा, इथं बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत सामाजिक न्याय, समता, मूलभूत अधिकार, अस्पृश्यता निवारण आणि अल्पसंख्याकांच्या हक्कावर विशेषतः भर दिलेला आहे. त्यामुळं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर बघा काय आहे? सामाजिक न्याय. तुम्हाला याच्यातील कोणताही ऑप्शन तिथं येऊ शकतो मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वाहन अपघातानंतर FIR कोण नोंदवतो? बघा, वाहन अपघात झाल्यानंतर FIR जी आहे ती कोण नोंदवतो? RTO, पोलीस, न्यायालय आणि विमा कंपन्या. चला मित्रांनो, आजच्या प्रश्नमालिकेतील हा शेवटचा प्रश्न आहे. याचं विश्लेषण पाहण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील, प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जे तुमचे विद्यार्थी मित्र किंवा तुमचे नातेवाईक जे काही शासकीय परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि उत्तर जे आहेत ते उत्तर प्लीज कमेंट करत चला. वाहन अपघातानंतर FIR कोण नोंदवतो विचारल्यानंतर बघा, आपल्याला वाहन अपघातानंतर FIR पीडित व्यक्ती, साक्षीदार, कुटुंबातील सदस्य किंवा अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेली कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन नोंदवू शकते. गंभीर अपघातात पोलीस स्वतःहून FIR नोंदवतात. अपघातानंतर 24 ते 48 तासाच्या आत पोलीस तक्रार करणे विमा कंपन्यांसाठी महत्वाचे असते. बघा, इथं दोन गोष्टी लक्षात घ्यायचंय. आपण ज्या वेळेला रस्त्याने जात असो आणि आपल्याला एखादा अपघात झाल्याचं आढळलं तर आपण देखील त्या ठिकाणी काय करू शकतो? FIR नोंदवू शकतो. किंवा ज्यांचा अपघात झालेला आहे अशी पीडित व्यक्ती किंवा तिथं असणारे साक्षीदार, कुटुंबातील सदस्य, अपघाताच्या ठिकाणी कोणी उपस्थित नागरिक असतील अशी कोणीही व्यक्ती काय करू शकतं? अपघाताची FIR नोंदवू शकतं. जर गंभीर स्वरूपाचा अपघात असेल तर पोलीस स्वतः त्याची FIR नोंदवतात आणि अपघात झाल्यानंतर 24 ते 48 तासाच्या आत FIR नोंदवणं अतिशय गरजेचं असतं. कारण जर आपल्या गाडीचा विमा असेल तर त्या विमा पॉलिसीला ते अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो बघा, अशाच पद्धतीचे नवीन नवीन प्रश्न घेऊन मी पुढच्या लेक्चरमध्ये असेच पद्धतीने भेटणार आहे. त्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.